नमस्कार दादा. आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत? संचारेश्वर श्री स्वामी समर्थ हे सोलापूरहून अक्कलकोटला यायला निघाले. ते अक्कलकोटला वेशीजवळ असलेल्या खंडेरावाच्या मंदिरात थांबले. तेथे ते 3 दिवस अन्न पाण्याशिवाय होते. नंतर त्यांना चोळप्पाच्या घरी आणण्यात आले. हा चोळप्पा अक्कलकोटातील बुधवार पेठेमध्ये राहत होता. त्याच्या घरी आल्यानंतर त्यांनी लगेच त्याच्याकडे पाहत, "काय रे चोळ्या, कसा आहेस?" असे त्याला विचारले. चोळप्पा हा भीमा नदीच्या काठी वसलेल्या खेडमणूर ह्या कर्नाटक राज्यामध्ये असलेल्या ब्राह्मण कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला. त्याचं कुळ हे कण्व-शाखीय यजुर्वेदी ब्राह्मण होते. त्याचे वडील रामचंद्र नाईक हे अतिशय सुखसंपन्न होते. त्यांच्या मृत्यूनंतर चोळप्पा हा उदरनिर्वाहासाठी अक्कलकोटला आला आणि अक्कलकोटामध्ये बुधवार पेठेत तो वास करून राहू लागला. त्याच्या पूर्वपुण्याईमुळे श्री स्वामी समर्थांची आणि त्याची गाठभेट झाली. अनओळखी चोळप्पाच्या घरी श्री स्वामी समर्थ येतात. चोळप्पाकडे पाहतात. ते चोळप्पाला म्हणतात, "काय रे चोळ्या, ओळखलेस का आम्हाला? अरे, पूर्वजन्मीचा तू आमचा सवंगडी रामचंद्र सराफ." त्याच वेळेला त्याच्या पूर्वस्मृती जागृत होतात. स्वामींच्या दिव्यत्वाची त्याला प्रचिती येते. तो स्वामींना साष्टांग दंडवत घालतो. पुन्हा पुन्हा त्यांना नमस्कार करतो. स्वामी त्याच्या घरीच वास्तव्याला राहतात. यथा अवकाश स्वामींच्या कृपेने त्याचे दारिद्र्य नष्ट होते आणि चोळप्पा खाऊन पिऊन सुखी समाधानाने राहत असतो. यथावकाश स्वामी कृपेने त्याला 2 मुली आणि 2 पुत्र प्राप्त होतात आणि त्याचा संसार सुखासमाधानाने, आनंदाने आणि तृप्ततेने सुरू असतो. श्री स्वामी समर्थांसारखी दैवी विभूती चोळप्पाकडे राहते याची खबर कानोकाने अक्कलकोट आणि अक्कलकोटाच्या परिसरात पसरते. त्यामुळे लोकांच्या झुंडीच्या झुंडी दर्शनासाठी येत असतात. त्याचप्रमाणे स्वामींचे अनेक शिष्यगण सुद्धा तयार होतात. बघता बघता शिष्यांची प्रचंड मोठी मांदियाळी तयार होते आणि ते शिष्य मात्र चोळप्पाचा द्वेष करू लागतात. त्यावेळेला एकदा ऐन उन्हाळ्यात भर दुपारी एकाएकी स्वामी समर्थ चालायला लागतात आणि निवडुंगाच्या काटवनातून जात असताना काही सेवेकरी व चोळप्पा सुद्धा हे स्वामींच्या मागे मागे जात असतात. पण स्वामी धुळीने माखलेल्या आणि काट्याकुट्याने व्यापलेल्या अशा भागातून जात असता एक सेवेकरी मागे थपकायला लागतो, थांबतो. चोळप्पा मात्र न थांबता स्वामींच्या मागे 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 जात असतो. स्वामी मागे वळून पाहतात. तो बरेचसे शिष्य गळालेले असतात आणि चोळप्पा मात्र मागे मागे येत असतो. त्यावेळेला ते त्याच्याकडे रागावून पाहत म्हणतात की, "अरे चोळ्या, माझ्या मागे येऊ नको. माझा रस्ता अत्यंत खडतर आहे, काट्या कुट्यांचा आहे. तू माघारी जा
आणि तुझ्या संसारामध्ये तू मग्न राहा. तुझा संसार पोरे बाळे तू सांभाळ, माझ्या मागे येऊ नको. त्यावेळेला अतिशय नम्रपणाने चोळप्पा सांगतो, महाराज मी संसार प्रपंच सोडीन, माझी मुले बाळे सोडीन, परंतु तुमचे हे जे चरण आहे ते चरण मी कधीही सोडणार नाही. मी तुमच्या बरोबर तुमच्या मागे मागेच येत राहील, असे तो त्यांना निर्वाणीचे सांगतो. त्यावेळेला स्वामी प्रसन्न होतात आणि प्रसन्न चित्ताने चोळप्पाकडे पाहतात. असा हा चोळप्पा स्वामींचा एकनिष्ठ भक्त असल्याचे सर्वांना कळून चुकते आणि स्वामींचा एकनिष्ठ भक्त म्हणून स्वामी कार्यामध्ये चोळप्पा सुप्रसिद्ध आहे.